पंढरपूर या ठिकाणी 5 एप्रिल व 6 एप्रिल 2026 रोजी अत्यंत प्रचंड अशा प्रतिसादामध्ये अत्यंत अपेक्षेपेक्षा जास्त असा यशस्वीपणे संपन्न झालेला पंढरपूर या ठिकाणी ऐतिहासिक आणि क्रांतिकारक धम्मदीक्षा समारंभ व बहुजन बंधुआ परिषद ही अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाली। प्रचंड असा प्रतिसाद भेटला आणि दोन्ही कार्यक्रम 5 एप्रिल आणि 6 एप्रिलचा 5 एप्रिलला बहुजनाचा बौद्ध धम्मदीक्षा समारंभ व दुसऱ्या दिवशी 6 एप्रिल बहुजन बंधुआ परिषद हे दोन्हीही कार्यक्रम यशस्वी झाले। अपेक्षेपेक्षा उत्तम आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळाला। 5 एप्रिलच्या बहुजनाचा बौद्ध धम्मदीक्षा समारंभ याच्यामध्ये 25 लोकांची अपेक्षा आम्ही ठेवली होती। हे खूप दिवसापासून कमीत कमी 2-3 वर्षापासूनचा हा पेंडिंगचा कार्यक्रम होता आणि अत्यंत त्याला उत्तम प्रतिसाद भेटला। जवळपास 97 बहुजन बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घर वापसी केली। त्याच्यामध्ये मराठा, मातंग, चर्मकार, होलार, ढोर, धनगर, ओबीसी आणि न्हावी बांधव इत्यादी बहुजन बांधवांनी पंढरपूरच्या 5 एप्रिलच्या बहुजनाच्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभामध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घर वापसी केली। आणि त्याच्यामध्ये मराठा समाजातील पंढरपूर तालुक्यातील मराठा समाजातील हरी दत्तात्रय भुईरकर या आमच्या मराठा बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांचं मनोगत व्यक्त करताना अतिशय प्रेरणादायी आणि क्रांतिकारक आणि बहुजनाच्या परिवर्तनाच्या क्रांतीचा संदेश देणारं त्यांचं मनोगत होतं। त्यांनी ते स्क्रिप्ट लिहून आणली होती, ते वाचून दाखवली, परंतु जरी ती लिहून आणली वाचून दाखवली असली तरीसुद्धा त्यांचं भाषण अत्यंत सर्वांना भावलं गेलं, अतिशय क्रांतिकारक होतं। आम्ही या बहुजन बंधुआ परिषद आणि बहुजनाचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ जो पंढरपूरला आयोजित संपन्न झाला, अतिशय क्रांतिकारक आणि ऐतिहासिकरित्या संपन्न झाला, त्यांची आम्ही पुढच्या भावी पिढीला ऐतिहासिक दस्तावेज राहावं आणि म्हणून आम्ही स्मरणिका बनवणार आहोत। आणि मराठा बांधवांनी हरी दत्तात्रय भुईरकर या मराठा बांधवांनी जो बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घर वापसी केली, त्यांचं जी भाषण आहे स्क्रिप्ट हाय, असं भाषण आम्ही स्मरणिकामध्ये टाकून तो छापणार आहे। ते स्मरणिका लवकरच निघेल। त्यापूर्वी त्या अगोदर त्यांचं जे त्यांचं जी भाषण आहे त्यातील हा छोटासा अंश, त्या भाषणातील छोटासा अंश आम्ही प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलच्या सर्व दर्शकांना आणि बहुजन बांधवांना आम्ही ह्या निमित्तानं देत आहोत। त्यांचं भाषण जरूर ऐकावं। त्याने वाचून दाखवलेलं आहे, अतिशय प्रेरणादायी आणि त्यांनी सुरुवातच अशी केलेली आहे, भाषणाची सुरुवात आहे। आमच्या मराठा बांधवांनी 5 एप्रिल 2026ला पंढरपूर या ठिकाणी बहुजन बांधवांचा जो बौद्ध धम्म दीक्षा समारंभ झाला, त्याच्यामध्ये हरी दत्तात्रय भुईरकर ह्या मराठा बांधवांनी आमच्या बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांनी त्या आपल्या भाषणाची, आपल्या मनोगताची, मी का बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, एक मराठा समाज बौद्ध धम्माची दीक्षा का घेतो, ही भूमिका आणि मनोगत व्यक्त करताना त्या आमच्या मराठा बांधवांनी व्यक्त केली भावना। हे पहिली सुरुवातच होती की आम्ही स्वतःला मराठा समजतो, आम्ही जे मराठा आणि तुमच्यावरती म्हणजे दलित मागासवर्गीयावरती जो अन्याय अत्याचार केलेला आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो। काय भाषण केली, सुरुवात त्या भाषणाची होती। मराठा बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या मनोगत व्यक्त करताना पहिलंच वाक्य आहे, आमच्याकडून ब्राह्मणवादी अधर्माच्या विकृतीला बळी पडून आमच्याकडून जे तुमच्यावरती अन्याय झालं त्याबद्दल मी जाहीरपणे या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, असं म्हणून आपल्या मनोगताला, आपल्या भाषणाला सुरुवात केलेली आहे। अतिशय चांगलं भाषण आहे। त्याच्यातला थोडासा भाग या आपल्यासाठी मी देत आहे। नंतर त्यांचं असं भाषण मी निघणाऱ्या स्मरणिकामध्ये टाकणार आहे। सर्वांनी ते पाहावं, वाचावं आणि बघावं। आणि माझ्या ह्या प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलला आपण पहिल्यापासून सहर्ष स्वागत केलेलं आहे, पाठिंबा दिला आहे, समर्थन केलं आहे, सबस्क्राईब केलेलं आहे। तर आत्तापर्यंत या सर्वांचं ज्यांनी मला सपोर्ट केलेला आहे त्यांचं मी सर्वांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो। आणि ज्यांनी या प्रबुद्ध ऑफिशियल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल
त्याने ते जरूर करावं, शेअर करावं. कारण प्रबुद्ध ऑफिशियल यूट्यूब चॅनेल हा फक्त चॅनेल नाही, तर ही प्रबोधम्म चळवळाची, ही प्रबुद्ध भारताच्या पुनर्निर्माणाची चळवळ आहे. ते सर्वांनी याला सहकार्य करावं एवढीच अपेक्षा, नम्र विनंती आणि आव्हान करतो आहे. आलेले आणि आताच आपल्या बरोबर RSS मध्ये जी खोटा आदर्श घालून केलं ते सर्व आदर्श मला माझ्या घरापुरतं जरी बदलायचं आहे तर खोट्या हिंदुत्वाच्या नावासाठी मला पोळ्याला नटवलेल्या सजवलेल्या बैल व्हायचं नाही. शाहू फुले आंबेडकरांचं हिंदुत्व बुद्धिमय हिंदुत्व मला पाहिजे. आणि मूळ हिंदू हा धर्म नसून मूळ हिंदू हा असा कुठं धर्म नसून ती एक संस्कृती आहे आणि ही संस्कृती बुद्धमयच होती. नंतर या संस्कृतीला ब्राह्मण धर्मात हळूहळू बदलले गेले. अफगाणिस्तानातल्या बामियान बुद्धांच्या मूर्त्यापासून संपूर्ण आशियामध्ये चीन, जपान, थायलंड, कंबोडिया, कोरिया, व्हिएतनाम, श्रीलंका या सगळीकडे आपल्याला बुद्धाच्या मूर्ती सापडतात. सिंधू संस्कृती मला हिंदू पर्यंत थोडंसं आरक्षणाबद्दल बोलायचं वाईट मानत होतो. जोपर्यंत मला माहिती होती तोपर्यंत मला पण वाटायचं की आपल्याला नोकऱ्या नाही त्या ह्या दलित वर्गामुळे नोकऱ्या नाही त्या आपल्यावर अन्याय ह्या दलित वर्गाने केलेला आहे किंवा बाबासाहेब आंबेडकर आपल्या विचाराच्या विरुद्धच आहे. पण खरोखर ज्यावेळी म्हणजे आता मला त्या विचाराची लाज वाटते. बाबासाहेब आंबेडकर खरंच महामानव आहे. बोलण्यासारखं अजून बरेच विषय आहेत पण रात्री अचानक एक 2 तासात थोडंसं कामात असल्यामुळं मला जेवढं सुचलं तेवढं विचार करायसारखे 4-5 विषय तुम्हाला सांगतो. योगी आदित्यनाथ म्हणजे धर्म कसा नाचवला जातो बघा. योगी आदित्यनाथ घर पाडून आपलं हिंदुत्व ह्या भारत देशाला दाखवलं. म्हणजे लोकांना त्रास देऊन कसं हिंदुत्व त्याचं साध्य होते तिथे फक्त दंगली काढण्यासाठी हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा वापर केला जातोय. राजकीय भाट झालेली भ्रष्ट चाटुकार आणि दलाल मीडिया ही सध्याचं सगळ्यात वाईट गोष्ट आपल्या समाज माध्यमात अतिशय वाईट. शेटची आणि भटजीची झालेली अभद्र युती याचा जर तुम्ही विचार केला तर लक्षात येईल की आपला पुरुष कोण आहे. दिनकरराव जवळकर यांचं पुस्तक मध्ये माझ्या वाचण्यात आलं की देशाचे दुश्मन इथला दलित, इथला मुसलमान, इथला जे मराठा सर्व समाज या व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी एकत्र यावा असा त्याचा उद्देश होता. पण ब्राह्मण महासंघानं कोणतरी पदाधिकारी त्याचं नाव आहे आनंद दवे त्याला ते पटलं नाही. त्याचं की त्याला चालू झाली ही सगळं समाज एक होतोय ते आणि त्यानं अथर्ववर रेल मागे घ्यायला म्हणजे असा दबाव टाकला. त्याला भाग पाडलं आणि अतिशय चांगली रील होती. कोणी बघा तुम्ही मोबाईलवरची रील आहे. अथर्व सुदामे गणेशोत्सवाची ती रील आहे आणि म्हणून माझ्या लक्षात आलं की तुकारामांची गाथा बुडवणारे माझी बुवा संपलेले नाही. तर आज पण ते जीवन जायचं फक्त त्यांचं नाव बदललंय, त्यांचं रूप बदललंय, त्यांचा चेहरा बदललाय पण मंबाजी बुवा अजून सुद्धा जिवंत आहे. ही एक विशिष्ट संघटना आहे, ही विशिष्ट विचारधारा आहे. ही काम कसं करते बघा. अगोदर बहुजन माणसांना बहुजन नेत्यांवर खोटा आरोप केला जाते, नंतर त्यांना बदनाम केलं जातं, नंतर त्याच्या मागे ईडी सीबीआय अशा लावल्या जातात. त्या तू जर त्या संघ विचारधारेत गेला तर तू पवित्र होतो आणि त्याने जर विरोध केला या संघाच्या विचारधारेला तर मात्र मग त्यांचं राजकारण संपवलं जातं, ते नेतं संपवलं जातं आणि त्यांचंच नेतं त्यांचंच चाटुकार हे आपलं नेतं म्हणून विनाकारण पुढे येतं.